अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग गाईज. पहिलाच व्लॉग आहे. व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. आणि आज मी तुम्हाला घेऊन जातो एका मजेदार ट्रिपवरती. आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आहे भोसरी येथे. सो आता इथून आपल्याला जायचं चिंचवडला. चिंचवडमध्ये गेल्यानंतर सागर दादा भेटतील आणि मग सागर दादा आणि आपण मुंबई. सो एन्जॉय करा. नक्कीच तुम्हाला आवडेल आजचा ब्लॉग. 2000 years later. फायनली मी भेटलोय सागर दादाला चिंचवडमध्ये. खूप त्रास घेऊन मी पोहोचलोय. रिक्षा भेटत नव्हतं, बस भेटत नव्हती. फायनली आता बघू कसं जातोय आम्ही. भेटूया गाडीत. आणि पोहोचलोय आपण आपल्या लोकेशनवरती, ज्याचं नाव आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई. आणि आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत काही हिंदी आणि मराठी सिरियलचे सेट. तो चला आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये येताना सुरुवातीलाच तुम्हाला एक सेट दिसेल. त्या सेटचं नाव आहे साई मैदान. आणि येथे एका हिंदी चित्रपटाची शूटिंग चालू आहे, जिचं नाव आहे खिचडी. आणि तुम्ही हिरो लोकांना हवेत उडून डिशुम डिशुम करताना तर नक्कीच बघितलं असेल. आणि त्यासाठी बघा असे मोठे मोठे क्रेन वापरले जातात. तर या क्रेनवरती आता एक विद्युत जामवाल्यांचं शूट होणार आहे. तिथे नकली रेल्वे वगैरे असा सेट केलेला होता. आणि थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आम्हाला दिसलं संजय लीला भन्साली यांचा सेट, जेथे गंगूबाई काठियावाडी आणि ब्रह्मास्त्र अशा अनेक मूवी त्यांनी बनवल्या. त्यामध्ये पद्मावती, बाजीराव मस्तानी अशा सुपरहिट ब्लॉकबस्टर मूवीज त्यांनी तिथे बनवल्या होत्या. त्याच्याच बाजूला आहे आपला बिग बॉस मराठीचा सेट, जो आता महेश मांजरेकर हे चालवत होते. आता त्याचा सीझन संपल्यामुळे तो सेटही बंद होता. आणि काहीच अंतर पुढे गेल्याच्या नंतर जी सिरियल बघत मी लहानाचा मोठा झालो, त्या सिरियलचा सेट माझ्या डोळ्यासमोर होता. म्हणजेच तारक मेहता का उलटा चष्मा. गोकुळधाम सोसायटी असं त्या सेटचं नाव होतं. तुम्ही पाहू शकता. शूट बंद असल्यामुळं आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही. आणि नंतर आम्ही अशा लोकेशनवरती आलो जिथे ओम शांती ओम आणि खूप साऱ्या बॉलिवूड मूवीज तिथे शूट झाल्या होत्या. ते गेट तेच आहे जिथे सॉन्ग शूट झालं होतं. फायनली मी अशा मंदिराजवळ पोहोचलो ज्या मंदिरातला देव रोज बदलला जातो. होय, जशी सिच्युएशन तसा देव. कधी मस्जिद तर कधी मंदिर. आत्ता जे शूट चाललं आहे तिथे ते आहे नागिन या सिरियलचं. म्हणून आज ते महादेवाचं मंदिर बनवण्यात आलं आहे. जे तुम्हाला समोर येलो कलरची बिल्डिंग दिसत आहे, ती साधारण बिल्डिंग नाहीये. ती अशी बिल्डिंग आहे जिथे सनी देओलला तारीख पे तारीख चिल्लाना पड़ रहा था. त्याच बिल्डिंगच्या बाजूला एक अशा सिरियलचा सेट आहे, जे सिरियल्स अरे बाप रे, एक वेळ सोनी मॅक्सवर सूर्यवंशम लागणं बंद होईल, पण ही मालिका कधीच बंद होणार नाही, जिचं नाव आहे ये रिश्ता क्या कहलाता है. काही वेळानंतर आम्ही पोहोचलो आतमधून चकचकीत दिसणाऱ्या हिंदी बिग बॉसच्या सेटवरती. पहा बाहेरून बिग बॉसचा सेट कसा दिसतो. आवाज में इस माइक से दूंगा जिसे पॉली साउंड कहते हैं. तो किस प्रकार से पॉली साउंड रिकॉर्ड होता है? ये आवाज रिकॉर्ड करने के लिए सिंपल सा मेरे पास एक प्लास्टिक की बोतल है, इसकी मदद से ये पॉली साउंड रिकॉर्ड किया जाता है. तो किस प्रकार से इफेक्ट आता है?
you so much. Outside everyone, please clap for him. Camera, action! Cinema के कदरदानों सभी पधारो बॉलीवुड में। बॉलीवुड में आप सभी का स्वागत है। एक शो में झूम कर दे ये सारे हम, जो थिएटर में आते तो खो जाते हैं हम। ये सिचुएशन पे सुना है सुपर हिट गाना, बच्चा हो या बूढ़ा बॉलीवुड का दीवाना। ये भाईचारा सिखाता है। हेलो, क्या तुम आ गई हो? हाँ देवदास, मैं फिल्म नगरीला बाय बाय बोलल्याची फायनली आजच्या दिवसाचं शेड्यूल कंप्लीट झालेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आता हा ब्लॉगचा एंड करतोय मी. बघूया अजून पुढे काही घडलं तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. टाटा बाय बाय, गुड नाईट.